नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. यामधील कोणत्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी आहे, 4 कॅटेगरीपैकी कोणाचा कट ऑफ सर्वात कमी लागेल, कोणत्या विषयांसाठी, कोणत्या वर्गांसाठी सर्वात कमी लागेल आणि कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ हा कोणत्या वर्गासाठी जास्त लागू शकतो, या सगळ्यांबद्दल सविस्तर असं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. मागे मी ओपन आणि ओबीसी कॅटेगरीमधील जो कट ऑफचा व्हिडिओ टाकलेला होता त्याच्या खाली असंख्य विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर ते उपस्थित केले होते की सर ओबीसीचा कट ऑफ तो ओपनपेक्षा कसा जास्त लागू शकतो. ॲक्च्युली मी त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की मी हा जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सांगतोय तो ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सगळ्या आस्थापनांच्या दृष्टिकोनातून सांगतोय. म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आल्या, नगर परिषद आल्या, महानगरपालिका आल्यात, आदिवासी आश्रमशाळा आल्या, संस्था आल्यात आणि अशा संस्था की ज्या संस्थांमध्ये खूपच कमी विद्यार्थ्यांनी प्राधान्य करून दिले होते. ठीक आहे, आता ते सगळं मिळून हे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सांगितलेला होता. आणि ओबीसी कॅटेगरीचा ज्या ठिकाणी प्युअर जागा आहेत किंवा असं ठिकाणी की ज्या ठिकाणी ओपनची जागा नाही आहे, ओबीसीची जागा आहे, त्या ठिकाणचा कट ऑफ हा ओपनपेक्षा जास्त जाणारच आहे, कारण की त्या ठिकाणी ओपनची जागा नाही आहे. मग तुम्ही म्हणसाल सर ते कसं एक्सप्लेनेशन तुम्ही केलं होतं, तर याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर तुमच्या मनामध्ये असंख्य जे डाऊट्स आहेत ते 100% क्लिअर होतील अशा दृष्टिकोनातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. ईडब्ल्यूएसमध्ये, एससीबीसीमधील असंख्य विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल आपण बोलूयात. आणि कोणते विद्यार्थी आहेत जे ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतील, ओपन कॅटेगरीमध्ये जाऊन कम्पीट करू शकतील आणि त्यांची निवड शिक्षक भरतीमध्ये 100% होणार आहे, याच्याबद्दल अत्यंत कमी वेळेमध्ये खूपच चांगली माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, शेवटी विद्यार्थी मित्रांनो, माणूस चुकीचा पुतळा आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामध्ये मी जर चुकीचा पुतळा म्हटलं तर तो खूप मोठा असा चुकीचा पुतळा आहे, परंतु मला 100% गॅरंटी आहे की तुमची जी प्रत्येक कमेंट तुम्ही टाकताय ना, अभ्यासपूर्ण कमेंट, मी ती वाचत असतो आणि मग तुमचं जे विश्लेषण आहे ते सुद्धा मी लक्षात घेत असतो आणि मग त्यानुसार मी माझ्याही ओपिनियनमध्ये अनेक वेळा चेंजेस होतात आणि त्याच्यानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. हा व्हिडिओ फक्त ओबीसी, त्याच्यानंतर एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठीच बनवलेला आहे. सुरुवातीला आपण थेट आकडेवारी घेऊयात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सगळा लवाजमा जर आपण लक्षात घेतला तर पवित्र पोर्टलने ही खुद्द आकडेवारी जाहीर केलेली आहे की साधारणतः 10,000पेक्षा जास्त पदं ही ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. आणि यामध्ये मग इतर सगळ्या कॅटेगरीमधील उमेदवार काय करतील, जे टॉपचे उमेदवार आहेत तर ते या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये असतील. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 130+ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 9,600 एवढी आहे. म्हणजे त्या ठिकाणी सगळेचे सगळे उमेदवार ज्यांना 130पेक्षा जास्त मार्क आहेत हे उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी लागू शकतील, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. 130पेक्षा जास्त असलेले उमेदवार, मॅक्झिमम उमेदवार हे ओपन कॅटेगरीमध्येच लागतील, याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. आणि त्यामध्ये कोणते विद्यार्थी लागणार नाहीत मी ते तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी ओपनच्या जागाच नसतील, बरोबर आहे की नाही, अशी आस्थापना आहे, अशा असंख्य आस्थापना आहेत की ज्या ठिकाणी खूप कमी जागा आलेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, की 1 ते 5च्या जागा ह्या खूप कमी असल्या कारणामुळं मग तिथे जे आहे ना ती खूप मोठी अडचण निर्माण होते. जे पवित्र पोर्टलवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये ती माहिती दिलेली आहे की किती आस्थापना आहेत किंवा किती संस्था अशा आहेत की ज्या ठिकाणी 1 ते 5 म्हणजे रिक्त पदांची संख्याच खूप कमी आहे, ज्या ठिकाणी ओपनची पदच नाही आहेत. ठीक आहे, त्या ठिकाणी कॅटेगरी निहाय जर आपण बघितलं तर थोडासा कट ऑफ हा जास्त लागेल, पण इतर ठिकाणी 130पेक्षा जास्त मार्क असणारी जे सगळ्या कॅटेगरीमधील उमेदवार आहेत तर ते सेफ आहेत असं याच्यावरून एकंदरीत आपल्याला लक्षात येतं. आता ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीमध्ये असंख्य उमेदवार की जे 130पेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामध्ये ओबीसी उमेदवारांची जर संख्या एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्या कंपॅरिझनमध्ये लक्षात घेतली तर ती खूप जास्त आहे लक्षामध्ये. आता रिक्त पदांचा जर आपण आकडा लक्षात घेतला विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या, ओबीसी कॅटेगरीचा जर आपण सुरुवातीला विचार केला तर 19% जागा येणं अपेक्षित होत्या, आल्या फक्त 12.63% जागा, म्हणजे साधारणतः 3,939 जागा त्या ठिकाणी आहेत. 3,939, ठीक आहे, 3939. यापैकी बहुतांशी जागा आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत, ठीक आहे, आणि बहुतांशी जागा आहेत ते कशासाठी, मुलाखतीसाठी आहेत. ठीक आहे, आपण मुलाखतीचा आणि मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारांचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ओबीसीच्या जागा पुन्हा कमी आलेल्या आहेत. 1100-1200 एवढा आकडा आहे, बरोबर आहे की नाही. जी आकडेवारी तुम्हीच गोळा केली त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर, म्हणून मला असं वाटतं की विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ओबीसीचा कट ऑफ हा या तिन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे कशामध्ये, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आहे ना, यांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितला तर ओबीसीचा कट ऑफ हा कसा राहील, खूप जास्त राहील कंपॅरिझनमध्ये सांगतो या. आता ओबीसी साठी जर आपण हे बघितलं की 3,939 जर समजा ह्या जागा असतील
तर याच्यापैकी 130 प्लस जे उमेदवार आहेत ते सगळेचे सगळे कोणत्या कॅटेगरीमध्ये जातील? ते जातील डेफिनेटली ओपन कॅटेगरीमध्ये, बरोबर आहे. मग आता ओबीसी कॅटेगरीमधील 100 ते 130 मार्क मधले जे उमेदवार आहेत, ठीक आहे, याच्यापैकी कोणत्या उमेदवारांच्यासाठी धोक्याची घंटा आहे? तर मॅथ्स सायन्सच्या, ठीक आहे. कारण की जर आपण हे 3 विषय बघितले म्हणजे कुठलं? मराठी, त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्रजी, ठीक आहे, या विषयांचा कट ऑफ हा मॅथ्स सायन्सपेक्षा लागतो कमी. हे तुम्ही तर मान्य कराल, बरोबर आहे. म्हणजे 100 पेक्षा जास्त मार्क असलेले असे विद्यार्थी की ज्यांचा हिंदी विषय आहे ते सुद्धा ओबीसी कॅटेगरीमध्ये लागतील की नाही? लागतील. परंतु 120 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी ज्यांनी मॅथ्स सायन्स घेतलेला आहे, अलग लक्षामध्ये, ते विद्यार्थी तर थोडेसे मागे राहतील ना. मग काय होईल? इतर कॅटेगरीमधील जे इतर सगळ्या विषयांचे उमेदवार आहेत, एक जागा आहे, त्या जागेवरती असंख्य उमेदवारांनी काय केलं? अप्लाय केलं, ठीक आहे. ओपनच्या जागा कशा भरल्या जातील? ह्या असंख्य विद्यार्थ्यांपैकी जे खूप टॉपचे विद्यार्थी असतील ते जातील ओपनच्या जागावरती, बरोबर आहे की नाही? मग हा कट ऑफ खाली 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 येत राहील. आता हे जे टॉपचे विद्यार्थी असतील सगळ्या कॅटेगरीमधले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीच मला सांगा ना, मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयातील विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत का? हो, आहेत त्यांना मार्क, नाही आहेत असं नाही आहेत, परंतु तुलनेने कंपॅरिझनमध्ये कमी आहेत ना. कोणत्या विद्यार्थ्यांपेक्षा? ज्यांचं मॅथ्स सायन्स किंवा मॅथ्स घेऊन जे विद्यार्थी सेकंड पेपर पास झाले आहेत. मग आता तुमचा हा तर्क असेल ओबीसी कॅटेगरीमध्ये की सर हो 100% मान्य, मॅथ्स सायन्सचा कट ऑफ जास्त राहील, परंतु हजारो असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी सेकंड पेपर पासच केलेला नाहीये ना. मान्य, पण ह्यांची संख्या किती आहे? ओबीसी मध्ये टोटल उमेदवारांची जर आपण संख्या लक्षात घेतली विद्यार्थी मित्रांनो, 66,000 एवढी होती, ठीक आहे. त्यापैकी जर आपण असं गृहीत धरूयात की समजा 16,000 विद्यार्थी वरचे सोडून देऊ, 50,000 विद्यार्थ्यांनी जरी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ना, 50,000 विद्यार्थ्यांनी, तरी सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे ही. इतर 4-5 कॅटेगरींची ऍडिशन केल्याच्या नंतर जेवढे विद्यार्थी होतात तेवढे विद्यार्थी एका ओबीसी मध्ये आहेत, अलग लक्षामध्ये तुमच्या. म्हणून ह्या ज्या काही 3,939 जागा आहेत हे आपल्याला दिसायला जरी सोप्या वाटत असतील, हा विथ इंटरव्ह्यू मध्ये मात्र एकाच 3 उमेदवार पाठवल्यामुळे ते आपल्याला कट ऑफ कमी दिसेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेलं असेल त्यांची तर मग नंतर मेरिट लिस्ट दिसतच नाही आपल्याला, कारण की ते त्या विद्यार्थ्याला दिसते, त्याच्यामुळे तो आकडा बाहेर येत नाही. त्याची काय अशी कॉमन मेरिट लिस्ट जशी विदाऊट इंटरव्ह्यूची ते तशी येत नसतं, त्याच्यामुळे तो आकडा कधीच बाहेर येत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मला असं व्यक्तिशः असं वाटतं की ओबीसी कॅटेगरीमध्ये सगळ्यात कमी कट ऑफ या 3 विषयांचा राहील 6 ते 8 साठी, जास्त राहील मॅथ आणि सायन्ससाठी, त्याच्यातल्या मॅथसाठी तर खूपच राहील, आणि सगळ्यात कमी कट ऑफ ओबीसी साठी कुठे राहील? तर माझ्या डीएड बांधवांसाठी 1 ते 5वी साठी, ठीक आहे. इथे मात्र स्पर्धा ओबीसी मध्ये सर्वात कमी आहे. 100+ मार्क असणारे सगळेचे सगळे उमेदवार की ज्यांच्याकडे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे भूकंपग्रस्त नाही, प्रकल्पग्रस्त नाही, खेळाडूचं आरक्षण नाही, अंशकालीन नाही, काही नाही त्यांच्याकडे, माजी सैनिक नाहीत, हे सगळे विद्यार्थी 100+ 1 ते 5 मध्ये जर असतील तर ते सेफ आहेत. नशिबानं जर त्यांना ती ओबीसी मधली जागा सुटली तर आहे, पण त्यांनी ज्या ठिकाणी प्राधान्यक्रम, हे बघा प्राधान्यक्रम आहे की नाही, प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो, प्रत्येक आस्थापनेसाठी वेगळा असतो, तिथे अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांच्या नुसार तो व्हॅरी होतो, ठीक आहे. माझी अशी मनोमन इच्छा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमधले ओपनमध्ये यावेत, आणि मग ओबीसी कॅटेगरीमधले जे काही कमी मार्कवाले उमेदवार आहेत त्यांना ती संधी मिळेल, लक्षामध्ये माझी असं मनामन खात्री आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही असं म्हणता की ओबीसी कॅटेगरीमध्ये मॅथ्स सायन्सचा कट ऑफ मी आधीचे जे व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये 140+ लागेल, तुम्हीच म्हणता की 140+ मॅथ्स सायन्सचा कट ऑफ लागेल, आणि मग तुम्ही जिकडे म्हणता की 130+ वाले जे सगळेच्या सगळे विद्यार्थी आहेत तर ते कुठे जातील? ओपन कॅटेगरीमध्ये जातील, असं मीच म्हणतो की नाही? तर हे जे स्टेटमेंट आहे हे थोडं कॉन्ट्रडिक्टरी आहे, ठीक आहे. मी याला असंच राहू देतो, याच्याकडे माझ्याकडे सध्या तरी सोल्युशन नाही आहे, कारण की मी प्युअर ओबीसीची जागा त्या ठिकाणी कन्सिडर करत आहे. ज्यावेळेस मी असं म्हणत आहे की 140+ कट ऑफ जात आहे
तर त्या ठिकाणी मी प्युअर ओबीसीची जागा कन्सिडर करताय की देर इज नो अदर सीट इन ओपन कॅटेगरी अदर दॅन हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इन ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जागाच नाही आहेत आणि ओपन कॅटेगरीची मुळातच जागा नाही आहे, म्हणजे आरक्षणासहित पण नाही, समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा नाही. त्या ठिकाणचा कट ऑफ आहे 140+ आहे. ठीक आहे का नाही. म्हणजे मी तिथं असं वाक्य म्हटलं त्या याच्यामध्ये, परंतु ते गृहीतच नाही धरण्यात आलं. तर आता तरी तुम्ही ते गृहीत धरा की ओपन कॅटेगरीची जागा नसल्याच्या नंतर मग ओबीसीचा कट ऑफ त्या ठिकाणी 140+ जाईल. आणि हे असंच होतं. तुम्ही मागच्या वेळेचा कट ऑफ थोडंसं बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुढे जाऊयात आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी बघूयात किंवा एससीबीसी साठी बघूयात. एससीबीसीचा नंबर लावूयात. टोटल जागा किती आहेत? 2727. गजब जागा आल्या त्यावेळेस. 8.75 आहेत एकूण भरतीच्या. तसं पाहिलं तर 10% पाहिजे, बरोबर आहे की नाही. 8.75 आल्या. आता एससीबीसी मध्ये सुद्धा 120, 130 असे जे काही मार्क्स आहेत 1 ते 5 वर्गासाठी 120+ जास्त ज्यांचे मार्क आहेत हे सरळ सरळ ओपन कॅटेगरीमध्ये जातील. याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. कारण की जागा बघा 10,000 त्या ठिकाणी मुळामध्ये ओपन कॅटेगरीसाठी आहेत. 1 ते 5 साठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती विदाउट इंटरव्ह्यूला जागा आलेल्या आहेत ओपन कॅटेगरीच्या. 5-6 हजार त्या ठिकाणी जागा आहेत. त्याच्यामुळं एससीबीसी मधले बहुतांश उमेदवार ज्यांना 120+ मार्क आहेत असं माझा अनुमान आहे, ठीक आहे, की ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे आणि डीएड झालेला आहे असे विद्यार्थी काय होतील त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये जातील. आणि मग इकडे जर आपण 6वी ते 8वीचा विचार केला तर पुन्हा इथे तसंच तो नॉर्मल क्रायटेरिया आहे. काय की हिंदी, त्याच्यानंतर इंग्रजी आणि मराठी यांचा कट ऑफ पुन्हा 100+ असेल. ते सेफ असतील या ठिकाणी, ठीक आहे. आता तुम्ही कोणत्या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि ते रोस्टर कॉमन रोस्टर पूर्ण करत असताना कोणाच्या झोळ्यामध्ये कोणती जागा येऊन पडेल हे सांगता येत नाही. कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हे कॅटेगरीमधील उमेदवार असतील, बरोबर आहे की नाही. तर मग ते ज्यावेळेस जागा भरत येतात की नाही तर त्यावेळेस कोणती जागा कोणाच्या खात्यामध्ये पडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे या तिन्ही विषयांचा कट ऑफ हा कमी लागतो, लक्षात घ्या तुम्ही. कारण की सुरुवातीला ओपन मेरिट मधले विद्यार्थी मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता, मेरिट लिस्ट कशी लागते. मी तसं तर शक्यतो म्हणत नसतो कधी की तुम्ही माझी व्हिडिओ बघा म्हणून, परंतु तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागते, म्हणजे ते 2 बघताना मग तुमचे जे डाऊट्स आहेत ना ते 100% क्लिअर होतील, ठीक आहे. आता हा पुढं जे आहे 100+ मार्क हे सेफ असतील या ठिकाणी. सोशल सायन्सचा कट ऑफ थोडासा जास्त जातो, सामाजिक शास्त्रांचा, ठीक आहे, आणि त्याच्या जागाही प्रचंड कमी येतात. त्याच्यामुळे आपण सोशल सायन्सला थोडंसं बाजूला ठेवून देऊयात. परंतु बाकी इतर सगळ्या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं एससीबीसी मला असं वाटतं की 6वी ते 8वीसाठी हे विद्यार्थी सेफमध्ये आहेत. 9वी 10वीचा कट ऑफ कोणी प्रेडिक्ट करू नाही शकत. जागा खूप कमी आहेत. कोणी कोण्या ठिकाणी अप्लाय केलं हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे 9वी 10वी संदर्भात बोलतच नाही, त्याचा तर कट ऑफच जास्त राहतो, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण ईडब्ल्यूएस बद्दल बोलूयात. आता ईडब्ल्यूएसच्या जागा ज्या आहेत त्या साधारणतः 2399 आहेत. लक्षात घ्या. पुन्हा इथं अडचण कशी माहिती का, हे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊटच्या दोन्ही सुद्धा आहेत. विथ प्लस विदाऊट असं मिळून हा एवढा मोठा आकडा आलेला आहे. कितीचा आहे तो, ठीक आहे, 2399, ठीक आहे. मला जी माहिती मिळते त्याच्यानुसार विदाऊटला साधारणतः 1001 जागा ज्या आहेत तर त्या आहेत, ठीक आहे. 1000+ असू शकतात, 1200-1300 जागा असू शकतात त्याच्यामध्ये. तर तो आकडा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये लिहा. दोन्ही मिळून किती आहेत, 2399. आता मी ज्यावेळेला एकदम सुरुवातीला अनालिसिस केलं होतं तर त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की एकूण उमेदवारांची जर आपण संख्या बघितली ईडब्ल्यूएस मधल्या तर प्रत्येक 3रा विद्यार्थी जो आहे तो निवड होईल त्याची, ठीक आहे. कारण की एवढ्या मोठ्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रत्येक 3रा विद्यार्थी निवड होईल का, कारण की टोटल जागा किती आहेत समजा 30,000 आणि त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 130+ मार्क जे विद्यार्थ्यांचे आहेत ते सरळ सरळ चालले ओपन कॅटेगरीमध्ये. मग आता उर्वरित जे आहेत विद्यार्थी तर ते फक्त ईडब्ल्यूएस मध्ये कॉम्पिटिशन मध्ये आहेत. मग ज्यांचं इंग्रजी माध्यमामधून डीएड झालं त्यांचा कट ऑफ खूप कमी लागतो. मराठी, हिंदी, इंग्रजी त्यांचा विषय कट ऑफ खूप कमी लागतो. 100+ मार्क असणारे विद्यार्थी सगळ्याच्या सगळ्या स्पर्धेमध्ये आहेत. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, ईडब्ल्यूएस मध्ये कट ऑफ हा 90+ पासून सुरुवात होईल. पण तो कोणत्या विषयासाठी तुम्ही कुठं प्राधान्यक्रम दिले ते तर मला माहिती नाही ना, त्याच्यामुळे ते सांगणं कठीण आहे. परंतु विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये अशा हजारो संस्था आलेल्या होत्या, हजारो नव्हत्या माफ करा, शेकडो संस्था अशा आलेल्या होत्या की ज्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत दिल्या, नगर परिषदेत दिल्या, महानगरपालिकेत दिल्या, त्या संस्थांकडे आदिवासी शाळांकडे दुर्लक्ष केलं. परंतु अशा ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी कमी मार्क असताना सुद्धा प्राधान्यक्रम निवडले ना भाऊ, तुम्हाला सॅल्यूट आहे. तुमची निवड त्या ठिकाणी 100% होणार आहे.
म्हणून त्यांचा सुद्धा फायदा आहे. आलं लक्षामध्ये. आता राहिली ओपन कॅटेगरीची गोष्ट, तर ते मुळातच ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं आरक्षण नहीं वो तो ही अपने पास, लेकिन बाकी सब कैटेगरी में जितने भी बच्चे हैं कि जिनका मेरिट तो जिस जगह पर आपण अप्लाय कर रहे हैं, मान के चलिए की एखादी एक जागा आपण कन्सिडर करूया. समजा अमरावतीला एक जागा आहे 6वी ते 8वीची, ठीक आहे. समजा इथे 322 जागा आहेत असं आपण गृहीत धरूया, ठीक आहे. अमरावतीला 6वी ते 8वीच्या टोटल जागा 322 आहेत. आता याच्यामध्ये समजा ओपन ज्या जागा आहेत त्या समजा उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला 100 जागा आहेत, ठीक आहे. म्हणजे त्या सगळं मिळून ना, सगळं मिळून मग जेवढे काही विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करतील विद्यार्थी मित्रांनो, त्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी जे अतिशय टॉपचे विद्यार्थी असतील 100 ते ओपन कॅटेगरीमध्ये जातील. मग तो विषय कोणताही असू द्या, मग तो मराठी असू द्या, तो हिंदी असू द्या, तो इंग्रजी असू द्या, हा लक्षामध्ये. मग कुठला राहतो, मग तो मॅथ्स सायन्स असू द्या, एक नाही कुठलाही असू द्या, ते इकडे घुसतील डायरेक्ट या 100 विद्यार्थ्यांमध्ये. ते टॉपचे निवडले गेले. मग आपण असं गृहीत धरूया की वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत त्या ठिकाणी. समजा एसीबीसी साठी आहेत 50, ठीक आहे. एसबीसी साठी आहेत 50, ईडब्ल्यूएस साठी समजा आहेत 60, ठीक आहे. आणि समजा एक एक्झाम्पल म्हणून आपण असं धरूया की ओबीसी साठी आहेत समजा 70 किंवा 80, बरोबर आहे. मग ते काय करतात, ते प्रत्येक कॅटेगरीच्या जागा आहेत ते भरत येतात. मग आता पुढचे 50 एसीबीसी सिलेक्ट करतात समजा सुरुवातीला. आता हे कोणती कॅटेगरी ते सुरुवातीला सिलेक्ट करतील हे सांगता येत नाही. पहिले तर ते ओपनच्या जागा भरतात, ओपन नंतर कोणती कॅटेगरी सिलेक्ट करतात हे आपल्याला माहित नसते, पवित्र पोर्टल. त्याच्यामुळे एक्झॅक्टली सांगताच येत नाही भाऊ की कोणाचं नशीब त्या ठिकाणी चमकेल. ते प्राधान्यक्रमावरती डिपेंड असतं. मग त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा, मेरिट लिस्ट कशी लागते. तुम्हाला एक गोष्ट सांगू प्रामाणिकपणाने, प्रांजळपणाने, कोणत्याही कॅटेगरीचा नंबर लागला, ज्याच्या नशिबात जी नोकरी असेल ती भेटते. मी याच्यापूर्वी एक मेरिटचा काही व्हिडिओ दाखवले होते, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की अनेक बांधव असे की ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं, समजा त्यांना 111 मार्क आहेत, समजा 112 मार्क आहेत आणि त्यांची त्याच ठिकाणी निवड झाली. परंतु दुसरा विद्यार्थी असा की ज्यांनी 79व्या क्रमांकावरती प्राधान्यक्रम दिलं होतं आणि त्यांना सुद्धा 112 मार्क आहेत आणि त्यांची या ठिकाणी निवड झाली. मग इतका मोठी तफावत कशी काय असू शकते? समजा हा जो विद्यार्थी पहिल्या क्रमांकाचा होता, हा 79 वाला इतक्या दूरचा होता, तो इकडे कसा काय फेकला गेला? याच्यापूर्वी 78 नंबर वालं, 77 नंबर वालं, 70 वालं, 60 वालं, 40 वालं नव्हतंच का 112 मार्क होती? असू शकते ना, हो भी सकता है यहाँ पर, लेकिन वो कौन से सब्जेक्ट के लिए फिर जगह छूटेंगी ये हम बता नहीं सकते. वो तो पवित्र पोर्टल घुमवून फिरून सगळे कामं करते, ठीक आहे का नाही. म्हणून मागच्या मेरिट लिस्टचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. मला असं वाटतं ईडब्ल्यूएस मध्ये भाऊ, ईडब्ल्यूएस मध्ये 100+ कोर्स सेफ आहे. एसीबीसी मध्ये सुद्धा, ते बाकी विषयांसाठी सगळ्याच विषय, सगळ्या कॅटेगरीमध्ये मॅथ्स सायन्सचा कट ऑफ आहे जास्त. लहान लेकराला सुद्धा समजतं ते, ठीक आहे की नाही. आणि मग ज्यांना कमी मार्कवरती निवड होते तर ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीने ते उचलतं जागा त्याच्यावरती ते डिपेंड असतं, ठीक आहे. ते मेरिट लिस्टचा मी तो पार्ट 2 काढायचा आहे, तो काढतो. थोडी किचकट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, ते आपण बघू हळूहळू, ठीक आहे. ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली हे थोडंसं तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवा. 6वी ते 8वी साठी 9वी 10वीचा तर कट ऑफ थोडी स्पीड करू शकत नाही. खूप खूप धन्यवाद.